वाल्मिक काका खंबाळकर आपलं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण पाहत आहे लाही प्रीमियर लीग 2025। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात डामडौलात चाललेली ही संपूर्ण टूर्नामेंट या ठिकाणी पार पडते। यानंतर आपण एकता कसारा आणि त्यांना विरोधात फाईट करत असताना टीम पिंपळपाडा अशी मॅच पाहणार आहोत। दोन्ही संघांना विनंती आहे आपण कुठेही जाऊ नका। तत्पूर्वी हा सामना जो चालू आहे, चला फिल्डिंग लावून घ्या। अष्टविनायक वेळूक आपणास विनंती आहे आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या। आणि दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहताय टीम इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघाची सलामीची जोडी मैदानावरती येत आहे। अष्टविनायक वेळूक आपला 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा। अष्टविनायक वेळूक आपला एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा। चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या। सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे। इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाच्या वतीने आपण पाहताय मुनाफ शेख आणि वाईद खान ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत। पंचांच्या साक्षीने सामन्याला सुरुवात होईल। संध्याकाळचं वातावरण आपण पाहताय लाही प्रीमियर लीग ऐतिहासिक मैदान, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे सुंदर मैदान, बाजूने मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे ऐतिहासिक आणि सुसज्ज मैदान लाहे गावचं हे मैदान, समोरून समृद्धी महामार्ग आणि मागच्या बाजूला सुसज्ज असलेलं लाहे गाव। दोनही बाजूने आपण पाहाल तर लाहे गावाला तुम्हाला समृद्धी पाहायला मिळेल। एका बाजूने आपण पाहताय मुंबई नाशिक आपला जुना हायवे, अगदी हायवेला लागून असणारं गाव, आणि दुसऱ्या बाजूने गावाच्या तुम्ही पाहताय तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अर्थातच विकासाची गंगा या गावाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल। हा फटका पहा, पहिलाच फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती लागलेला 440चा झटका। इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ अडचणीत सापडतोय। पहिला फलंदाज माघारी परततोय वाहिद खान बाद। पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा या ठिकाणी लागतोय। बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती इन्शा स्पोर्ट्स शिरोळ, फलंदाज वाहिद खान शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला। गोलंदाज नितीन भोईर अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे। भरपूर वर्षांचा अनुभव इथं मैदानात वापरतायत, भरपूर वर्षांची अनुभवाची शिदोरी मैदानात खोलतायत गोलंदाज नितीन भोईर अँड भोईर कंपनी, अर्थातच अष्टविनायक वेळूक, आणि त्यांना फाईट करत असताना समोरून आपण पाहताय इन्शा स्पोर्ट्स शिरोळ मुनाफ शेख अँड टीम मैदानावरती। अर्थातच मतीनबाई शेख शिरोळ गावची उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। आज इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ पुन्हा एकदा या लीग मध्ये खेळतायत। इनसाइड आउट खेळलाय योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि निश्चितच कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झालाय। फिल्डर दूरवरनं त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला। 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि निश्चित आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली वेळूक या संघानं। 3 धावा येत आहेत। 3 धावांच्या मदतीने धावफलकाला इथं सुरुवात करतायत। बॅटिंग करत असताना योगेश आणि मुनाफ या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी, कारण वाहिद खान सलामीसाठी आला होता, अगदी लवकरच बाद झाला आणि निश्चितच माघारी परतावं लागलं। इथून जबाबदारी वाढली आहे मुनाफ शेखची। हार्ड हिटर फलंदाज आहे, भरपूर वर्षांची अनुभवाची शिदोरी मुनाफच्या पाठीशी सुद्धा। गोलंदाज नितीन टू मुनाफ असा सामना, ओव्हरपिच डिलिव्हरी समोरच्या चेंडूला आसमान दाखवत असताना पाहायला मिळतोय। निश्चितच सीमारेषेवरती त्या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली होती, चेंडू कॅरी झाला नाही। सीमारेषेवरती फिल्डर होता, झेल टिपण्याची संधी आली होती। कॅच ड्रॉप, कॅच सुटतोय की मॅच सुटते, महत्वाचा फलंदाज मुनाफ शेख या ठिकाणी आपण पाहताय फटका खेचला होता, मात्र सीमारेषेवरती त्या ठिकाणी
झेल होऊ शकला नाही. भरपूर चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा प्रयत्न झाले, मात्र मुनाफ शेख नशीब बलवत्तर. यावेळेस हा अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजी नितीन भोईरच्या माध्यमातून. धावफलकावरती 4 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात या 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश स्ट्राइक एंड वरती खेळत असताना समोरून आपण पाहताय नितीन भोईर षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन राईट मोर द विकेटनं. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चिप केलं. सीमारेषेच्या दिशेने चेंडू येतोय. टायमिंग चांगलं झालंय, मात्र दूरवरनं फिल्डर आला. लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला येऊन चेंडू कॅरी करतोय आणि चांगल्या दर्जाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं पाहाल तर 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. योगेश एकंदरीत आपण पहा 1 गडी बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती इन्शा स्पोर्ट शिरोळ. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळून काढले. लांबी गाठली नाही, एलिव्हेशन नव्हतं आणि एक सुंदर दर्जाचा झेल इथं टिपलाय. फलंदाज बाद होतोय, योगेश आउट होतोय आणि लागलेला हा दुसरा हादरा इन्शा स्पोर्ट्स शिरोळला. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकावरती 2 गडी बाद 6 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. विश्वास गोलंदाजी मार्कवरनं. मुनाफसाठी टाकलेला हा चेंडू बॅटला स्पर्श होण्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करतायत. अष्टविनायक वेळूक संघाचा जर विचार केला तर या वर्षीच्या हंगामात तुफान फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. बिरवाडी प्रीमियर लीगचे चॅम्पियन आज पुन्हा एकदा लाहे प्रीमियर लीग मध्ये आपलं नशीब आजमावतायत. या अगोदर एक मॅच झाली आहे, निर्विवाद यश त्यांनी मिळवलं. यावेळेस मुनाफनं फटका चांगला खेळलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मुनाफ स्वतःच देत असताना चेंडू धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मुनाफ शेखनं ठोकलेला हा षटकार 6 धावांची मोहर इथं उमटवली आहे. स्कोर कार्ड जर तुम्ही पाहाल तर 12 या आकड्यावरती 2 गडी बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. विश्वास गोलंदाजीसाठी पहिला डॉट, त्यानंतर षटकार आलाय. यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं. टप्पा खाल्ल्यानंतर लेग कट होत चेंडू अगदी शरीराच्या जवळून जाताना पाहायला मिळाला. ऑफ साईडला शपल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ दिला नाही. अतिशय शिताफीनं टाकलेला हा चेंडू विश्वास भोईरच्या माध्यमातून हा निर्धाव. या चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळतोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. 30 यार्ड मध्ये स्टॉप करत असताना जरूर एक षटकार आलाय, मात्र विचार जर आपण केला तर 4 चेंडू अद्यापर्यंत फेकले, केवळ 6 धावा इथे येत आहेत. बॅटिंग करत असताना मुनाफ शेख मैदानावरती फलंदाजी करावी लागेल, जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. 4 षटक स्वतःला इथं उभा राहून फलंदाजी करावी लागेल. ज्यासाठी ओळख आहे ती ओळख द्यायला सुरुवात केली आहे. फटका खेचलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा 2 फिल्डरच्या मध्ये तू मय आणि सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कदाचित या चेंडूवरती अंतर गाठेल की नाही हा प्रश्न होता. सीमारेषेच्या जवळ 2 फिल्डर तैनात, दोघेही धावतायत. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. एकमेकांना कॉलिंग देणं गरजेचं होतं, कॉल देणं गरजेचं होतं. एकमेकांना सांगणं गरजेचं होतं की कॅच कोण पकडतंय.
अशामध्ये षटकार येतोय मुनाफ शेख साठी. या मॅचचा विचार केला तर मुनाफ शेख साठी नशीब बलवत्त राहिलेत, कारण आपण पाहिलं असेल तर पहिल्या चेंडूवरती सुद्धा एक झेल सुटला होता, तिथं सीमारेषेच्या जवळ मुनाफला जीवनदान मिळालं. यावेळी सुद्धा बराच वेळ चेंडू हवेत होता, झेल टिपताना मात्र अयशस्वी. एकंदरीत 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज विश्वास भोईर, राईट मोर द विकेट. हा चेंडू फुलटोज आहे, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल, मात्र फटका लाजवाब पाहायला मिळेल. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 9+6 हा सत्ता. सात धावा इथं जोडल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहाल तर वेगवान धावफलक पुढे सरकत असताना टोटल जर आपण पाहिली तर 26 धावा. पहिल्या षटकात केवळ आपण पाहिलं तर 8 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहता या षटकाला सुरुवात झाली आणि लांबणीवरती पडलंय. 5 चेंडू फेकलेत, 20 धावा इथून खर्च करतोय गोलंदाज विश्वास भोईर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा ऑफ ब्रेक होतोय. टप्पा खाल्ल्यानंतर अजून लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. गोलंदाज विश्वास थोडासा अडचणीत सापडलाय. विश्वासवरती विश्वास दाखवला होता, मात्र हा विश्वास निश्चितच सार्थ ठरवण्यात थोडासा अयशस्वी. इथून शेवट चांगला करण्याच्या तयारीत. राईट मोर द विकेट. पुल करतोय, मिस टायमिंग स्ट्रोक. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल कॅरी करतायत. मुनाफला माहिती आहे स्ट्राईक माझ्याजवळ राहणं गरजेचं आहे आणि 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 28 धावा. चांगली बॅटिंग. 14.00 ची सरासरी राखली. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ 28 धावा. दोन षटकामध्ये इथं 28 धावा आपण पाहताय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. सूरज आलाय राईट मोर द विकेट न. यावेळेस पुन्हा एकदा मुनाफच्या बॅटमधनं धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. इनफॉर्म जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. मुनाफ शेखच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार. संघाचा तारणहार खेळाडू आहे मुनाफ शेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार बॅटिंग इथं पेश करत असताना ठोकलेला हा षटकार. गोलंदाज सूरज अष्टविनायक वेळूक संघासाठी हे तिसरं महत्वाचं षटक या ठिकाणी हाताळतोय. थांबवायची जिम्मेदारी आहे, रोखायची जिम्मेदारी मुनाफला. ही जिम्मेदारी जबाबदारी पार पाडेल का सूरज? राईट मोर द विकेट न. यावेळेस पुन्हा एकदा फुलटो चेंडू. थांबायचं नाव घेत नाहीये. फुलटो चेंडूला आसमान दाखवत असताना थांबेल तो मुनाफ कसला. पाठोपाठ सलगच्या 2 चेंडूंवरती 2 ब्लास्ट. षटकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार येत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळतं. 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तब्बल 40 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलाय. मुनाफ शेख नावाला साजेसा खेळ इथं खेळत असताना, नावाला साजेशी पारी मैदानावरती सजवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॉडी लाईन चेंडू. बॅट फिरवली मात्र निश्चितच कुठल्याही प्रकारे धावा येत नाहीत. खाली राहिलाय चेंडू. नक्कीच आपण पाहाल तर एक अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. 2 षटकार त्यानंतर कमबॅक केलं. गोलंदाजी करत असताना सूरज जबाबदारीपूर्वक गोलंदाजी करतोय. 2 षटकार आल्यानंतर डॉट फेकलाय. यावेळेस चेक केलं जाईल. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करत असताना जबरदस्त हुक केलंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्यावर धाडलाय. षटकार. वन बाउन्सचा इशारा इथं दिला जातोय. गोलंदाजाला धोक्याची घंटा. बाउन्सर अटॅकिंग चेंडू पाहायला मिळाला. सरळ
हुक करत असताना चांगल्या पद्धतीने इथं चेंडूला एक्झिक्यूट केलं षटकारासाठी मुनाफ शेख तुफान बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। निश्चितच अलीकडेच पार पडलेल्या कल्याणी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा इंशा स्पोर्ट शिरोळ संघाला आपण पाहिलं चांगल्या दर्जाची खेळी मुनाफ अँड कंपनी अर्थातच इंशा स्पोर्ट शिरोळ संघाची राहिली। त्या ठिकाणी सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले होते। अतिशय फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅट्समन मुनाफ शेख स्ट्राइक वरती तयार 12 चेंडू 38 धावा वैयक्तिक खेळत असताना मुनाफ शेख षटक क्रमांक 3 चालू आहे। इथून अर्धशतक कंप्लीट होईल का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे, कारण इथून जर आपण विचार केला तर अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। या 8 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा येतील हे पाहायचं आहे। 46 धावा स्कोर कार्ड वरती 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्यांच्या मोबदल्यात 46। यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी हलका चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर जागेवरच स्थिरावलाय, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, बाल बाल बच गए। मुनाफ साठी टाकलेला हा डॉट षटक क्रमांक 3 संपलंय। 3 षटकांची सांगता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 46 धावा 46। चला स्पीडअप करा, आपल्याला यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे, याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल। या ठिकाणी आपण पाहत आहे 3 षटक संपलेली आहेत। 46 धावा धावफलकावरती जोडल्या बॅटिंग करत असताना इंशा स्पोर्ट शिरोळ या टीमनं। इथं उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, उर्वरित 6 चेंडूंमध्ये रोखण्याची जिम्मेदारी अष्टविनायक वेळूक या संघासाठी असणार आहे। 3 षटक 46 धावा धावफलकावरती येत आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळालं। मुनाफ शेख वैयक्तिक 38 धावांवरती खेळतोय, त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन रेहान शेख मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राइक वरती रेहान, गोलंदाज हिरामन, षटक 4th। पहिलाच बॉल फुलर लेनचा फुलटच चेंडू ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट। डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, खराब क्षेत्ररक्षण आणि निश्चितच चेंडू अडवून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत मुनाफ शेख। स्ट्राइक स्वतःला हवी आहे या अनुषंगाने इथे एक सिंगल कंप्लीट केली आणि एकच धावेवरती संतुष्ट राहिले। बॉलर तयार हिरामन, पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे धावफलकावरती आपण पाहाल तर एकंदरीत 47-47। हा चेंडू फुल टोल मुनाफ साठी आणि निश्चितच जसा मुनाफ स्ट्राइक वरती येतोय गोलंदाज प्रेशर मध्ये आहेत की काय अशी परिस्थिती, फुल टोल चेंडू फुल टोल वसूल केलाय, षटकार। मुनाफ शेख इनफॉर्म 44 वरती खेळतोय आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 50 कंप्लीट करत असताना मुनाफ शेख ऑन फायर। ब्युटिफुल बॅटिंग इंशा स्पोर्ट शिरोळ संघाच्या हुकमाचा एक्का, रन मशीन इनफॉर्म। मुनाफ शेखचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत आहे। व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी। 18 चेंडू फेस केले, 16 चेंडू फेस केले, 50 धावा बॅट मधून येत आहेत आणि तब्बल 7 षटकार मुनाफ शेखच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले। एकही चौकार नाही, 7 षटकार येत आहेत। आणि 8 षटकार इथं मुनाफच्या बॅट मध्ये आपण पाहत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना 48 धावा षटकाराच्या मदतीने इथं जमा केल्यात। केवळ 16 चेंडू फेस केले, 50 धावा मैदानाच्या आतमध्ये। मुनाफ शेख वन मॅन शो, समोर खेळलाय सरळ एस्टॅन वरती चेंडू जाऊन आदळलाय आपण पाहताय तर 3ही स्टंप या ठिकाणी उद्ध्वस्त केले। फटका लाजवाब होता, मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय तर ज्या चेंडूवरती धावा यायला हव्या होत्या तो चेंडू निर्धावित संपन्न होतोय। षटक 4th शेवटचा अंतिम निर्णायक, 4 चेंडू टाकलेत आणि 13 धावा हिरामननं सुद्धा खर्च केल्यात। सुरुवातीचं पहिलं षटक अतिशय चांगलं पाहायला मिळालं, नितीन भोईर 8 धावा आल्या, 1 विकेट त्याच्यामध्ये पाहायला मिळाली, वाईद खान आउट झाला। त्यानंतर मात्र मुनाफनं सर्व सूत्र हातात घेतली आणि एकंदरीत 59 धावांपैकी वैयक्तिक 50 धावा मुनाफ शेखच्या बॅटमधनं।
वॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पेश करतोय हिरामन. लेफ्ट मोर द विकेटने टाकलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडेल फेकेल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो खराब आलाय. थ्रो वेगाने येणं गरजेचं होतं, मात्र या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट होतील आणि एकंदरीत पाहिलं तर तब्बल 61 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम निर्णायक षटक इथं पाहायला मिळेल आणि षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज हिरामन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. लास्ट बॉल स्टील 1 टू गो. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. बॅट्समन तयार. मुनाफ शेख चेक केलं जाईल. प्रेशर आहे. वाईट बॉल +1 अशा 2 धावा येतील. वाईट +22च्या सिंगल अशा पद्धतीनं 2 धावा इथं जोडतायत. एकंदरीत पाहिलं तर 63 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. 63. हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. गोलंदाज हिरामन वरती भरपूर प्रेशर इथं. हिरामन वरती भरपूर प्रेशर. तब्बल 18 धावा त्यानं खर्च केल्यात. 5 चेंडू फेकलेत. लास्ट 1 डिलिव्हरी रिमेनिंग ओव्हर द विकेटनं. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय फटका हवेमध्ये. त्या ठिकाणी खाली क्षेत्र निवडलंय आणि जबरदस्तरित्या मॅच फिनिश करत असताना आपली इनिंग या ठिकाणी साकारली आणि 4 षटकांनंतर तब्बल बनवल्या 68 धावा. वैयक्तिक 56 धावा मुनाफ शेखच्या बॅटमधनं आणि डाम डौलात शहनशाह मैदानाच्या बाहेर जात असताना रन मशीन ऑफ इन्शा स्पोर्ट शिरोळ. स्कोर कार्ड 68 धावा, 69चं टार्गेट. इन्शा स्पोर्ट शिरोळ आपण जास्त विलंब न घेता लगेच फिल्डिंग सजवून घ्या. मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावून घ्या आणि अष्टविनायक वेळूक आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टम देवांस एंटरप्राइजेस अर्थातच निलेश भाई भोयर अँड कंपनीचं डीजे निलेश साई ऑडिओ साऊंड सिस्टम यांचं भव्य दालन तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिसचा पत्ता खर्डी स्टेशनच्या बाजूला पंचशील नगर तालुका शहापूर. त्याचबरोबर महेश भाई खंबाळकर यांचं रेती विटा खडी गिरीट डांबर यांचं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल तुम्हाला सर्व मिळेल. संपर्क करा महेश भाई खंबाळकर. त्यानंतर आपण पाहताय SS डोर्स एंटरप्राइजेस अर्थातच प्लायवूड दरवाजे, वॉटरप्रूफ दरवाजे, सनमाइक, आधुनिक फर्निचर, सागवान फर्निचर, शाखा खर्डी नाशिक डोंबिवली. संपर्क करा. प्रोप्रायटर विक्रांत दिलीप वाघ साहेबांच्या माध्यमातून हे संपूर्ण सर्व्हिस तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही पाहताय श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी. इलेक्ट्रॉनिकच्या उपकरणांसाठी आणि क्वालिटी प्रोडक्टसाठी नेहमीच तुम्ही भेट द्या. 0 डाऊन पेमेंटवरती तुम्हाला लोन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते आणि श्री गणेश इलेक्ट्रॉनिक खर्डीच्या माध्यमातून या टुर्नामेंटमध्ये आपण पाहताय लकी ड्रॉचे कुपन्स आम्ही वाटतोय. या सहभागी व्हा आणि भाग्यवान विजेते प्रेक्षक बना. त्याचबरोबर अक्षय मारुती भोईर यांचं बिल्डर अँड डेव्हलपर्स कंपनी. त्याचबरोबर आपण पाहताय प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी संपर्क करा सुनीलभाई भोईर. त्याचबरोबर सुजितजी भोईर. चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. इन्शा स्पोर्ट शिरोळ आपण फिल्डिंग लावून घ्या. त्याचबरोबर योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या कंपनीचं तुम्ही बॅनर पाहताय आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. योगेश भोईर, कृष्णा भोईर. अर्थातच यूट्यूबची सर्व्हिस जर तुम्हाला हवी असेल, वेडिंग, बर्थडे, एंगेजमेंट, क्रिकेट, कबड्डी, ऑल स्पोर्ट्स आणि तुमच्या आयुष्यातले आवडीचे क्षण तुम्हाला जर कैद करायचे असतील कॅमेऱ्यामध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायचे असतील, लाईव्ह दाखवायचे असतील तर योगेश टेनिस क्रिकेट नक्कीच भेट द्या. त्याचबरोबर टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या बाजूचा या परिसरातील ढाण्या वाघ बिंजोडचा बादशाह
अर्थातच राणा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल डाव्या साईडला, जर तुम्हाला बिनजोड पाहिजे असेल तर राणा तुम्हाला मिळेल, अतिशय वेगवान. चला स्पीडअप करा, विनंती आहे. फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी पाठवून द्या. अष्टविनायक वेळूक आपण सलामीची जोडी मैदानात पाठवा. चला स्पीडअप करा, आपल्याला यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. मुन्ना भाई थोडं कोऑपरेट करा. चला बॅट्समन आपण धावत या. यानंतर आपल्याला अजून पूर्ण एक मॅच कव्हर करायची आहे, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. संध्याकाळचं वातावरण आहे या ठिकाणी, आपण पाहताय निसर्गाचं हे आपल्या सर्वांना वरदान लाभलंय. अर्थातच निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान, चारी बाजूला आपल्याला झाडी झुडपं पाहायला मिळत आहेत. या अनुषंगानं अंधार लवकर होतो, याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी लागेल. कुठल्याही संघाला अंधारात खेळायला लागू नये अशी अपेक्षा नेहमी सर्वांची असते. या अनुषंगाने आपण वेळ पाळणं गरजेचं आहे. मध्ये जो आपला वेळ खर्च होतो तो वेळ आपण पाळणं गरजेचं आहे. तब्बल 13 मॅचचं भव्य शेड्यूल अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतं. चला कसारा संघाचे कॅप्टन आणि पिंपळपाडा संघाचे कॅप्टन, आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. कसारा आणि पिंपळपाडा, गेम ऑन. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, समोर खेळतायत, कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. आणि निश्चितच सूरज पहिला बॉल, सूरज आणि विश्वास ही जोडी मैदानावरती आली आहे. स्ट्राइक वरती विश्वास खेळतोय. गोलंदाज शिवराम. पहिला बॉल निर्धाव फेकला, त्यानंतर हा चेंडू पहा बॅट फिरवली, पायावरती आदळत असताना लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगल धाव येते. एक धाव इथं एकवटतायत. एका धावेच्या मदतीने श्री गणेशा केलाय अष्टविनायक वेळूक या संघानं. या अगोदरचं शेड्यूल तुम्ही पाहिलं असेल. अष्टविनायक वेळूक संघ एक सामना खेळले, एक सामना जिंकले. त्यानंतर आपण पाहताय इन्शा स्पोर्ट शिरोळ एक सामना खेळले, एक सामना या अगोदर ते पराभूत झालेत. ही मॅच अतिशय महत्वाची दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला जर आव्हान कायम ठेवायचं असेल, मॅच मध्ये कायम राहायचं असेल, स्पर्धेमध्ये आपल्याला कायम राहायचं असेल, तर हा सामना अतिशय महत्वाचा आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली आहेत. भव्य सुरुवात केली, त्यानंतर इथं भव्य सुरुवात करत असताना बॅट्समन सूरज जबरदस्त स्लॉक स्वीपचा अंदाज पेश करत असताना चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अष्टविनायक वेळूक संघासाठी षटकार. गोलंदाज शिवराम आणि शिवराम वरती इथून हल्ला बॉल केलाय. सूरज आणि विश्वास जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. सूरजच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत 7 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला जबरदस्त क्रॅकिंग, आक्रमक फटका पाहायला मिळेल. बॅट्समन सूरज ऑन फायर. लागोपाठचा हा दुसरा धमाका, षटकार. एकता कसारा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पिंपळपाडा या संघाला बॅटिंगचं पाचारण. नेक्स्ट मॅच. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू खेळलाय त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सिंगल धाव येते. 2 षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना सिंगल एक धाव एकवटली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती आहेत 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. बिनबाद 14. एका षटकाच्या समाप्तीनंतर इथं चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे सूरजनं. विश्वासला सुद्धा तशाच पद्धतीची आक्रमक सुरुवात इथं द्यावी लागेल. एकंदरीत आपण पाहाल तर 18 चेंडू आणि अजून 55 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू 55 धावा. टार्गेट मोठं आहे, मात्र कुठलंही टार्गेट कधीही अशक्य नसतं. क्रिकेटचा हा खेळ आहे. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट.
इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी। बनवायचे आहेत 18 चेंडू 55 धावा। कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं, लढना पडेगा। मेहनत, जिद्द, चिकाटी, कष्ट दाखवावे लागतील। बॅटिंग करत असताना सूरज झुंजतोय। निश्चित स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा तयार। गोलंदाज रेहान राईट अमोर द विकेट। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, मिस टायमिंग। त्या ठिकाणी निश्चितच झेलची सुवर्ण संधी होती, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला। 3-3 फिल्डर त्या ठिकाणी महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे एकवटतायत। एका धावीची मदत येईल, धावफलक पुढे सरकवतील। जाऊन पोहोचलं ते 15 वरती। रेहान स्ट्राइक रोटेट, विश्वास वरती विश्वास दाखवलाय। हा विश्वास त्याला सार्थ ठरवायचा आहे। विश्वासच्या बॅट मध्ये फटका चांगला खेळलाय। लॉंग ऑनला क्लिअर करत असताना जबरदस्त आक्रमक प्रहार। चेंडू झालाय सीमा पार। विश्वासचा वार, चौकार। बॅट्समन विश्वासच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत। स्कोर कार्डला गतिमान करतायत। एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे रेहान शेख गोलंदाजी करत असताना। यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलाय। पुन्हा संधी निर्माण झाली आहे, परंतु झेल टिपणार कोण हा मोठा प्रश्न आहे। कॅच ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल, एक एकेरी धाव येते। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। सिंगल धाव येते, धावफलकावरती ऍड करतायत। स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती। एक षटक 3 चेंडू फेकून झाले। 20 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज रेहान शेख राईट अमोर द विकेट। यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळले। त्या ठिकाणी चेंडू जातो डिक्लेअर झोनला। 2 धावा। अशा पद्धतीने एकेरी दुहेरी धावा जर इथून आल्या तर कशा पद्धतीने टार्गेट पार केलं जाईल हा प्रश्न पडला असावा फलंदाजांना। 14 चेंडू 47 ची गरज। लास्ट 14 डिलिव्हरी रिमेनिंग, रिक्वायर्ड 47 रन्स टू विन। 14 चेंडू तब्बल 47 धावा इथून बनवायच्या आहेत। गोलंदाज रेहान शेख चांगली गोलंदाजी करतोय। सूरजला मात्र इथून संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल। शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न खाली राहतोय आणि निश्चितच सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला हा चेंडू त्या ठिकाणी आडवला फेकलं। एक सिंगल धाव। एका धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत। एका धावेनं डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं मुनाफ शेखचा जलवा। अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून आली। त्यानंतर आपण पाहताय तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी रेहान शेखच्या माध्यमातून 2 षटकं संपली आहेत। 2 षटकांची सांगता झाली। धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 24 धावा। 24 अष्टविनायक वेळूक। दोन षटकांची सांगता झाली। धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद 24 धावा। षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये। मुनाफ शेख गोलंदाजीसाठी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे। पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय, हवेत गेलाय। दुरी गाठेल का हा प्रश्न आहे, मात्र त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती तैनात होता, मात्र झेल टिपण्यात अयशस्वी। आणि त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा इथं कंप्लीट करतायत विश्वास आणि सूरज। 11 चेंडू 43चं समीकरण। चौकार षटकारांची बरसात करावी लागेल। जशा पद्धतीची बॅटिंग मुनाफने केली तशा पद्धतीची बॅटिंग इथं करावी लागेल। फटका चांगला खेळलाय, आता लांबी गाठेल का हा प्रश्न आहे आणि निश्चितच प्रश्नाचं उत्तर मिळालंय। जबरदस्त स्ट्रोक। सूर्या तळपतोय। षटकार। तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकावरती हल्ला बोल करत असताना मुनाफ शेख वरती हल्ला चढवलाय। षटकार आलेत 32 धावा। यावेळेस पुन्हा एकदा बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे। सजा देत असताना षटकार येतोय। अजून एक मोठा प्रहार, सिक्सर। गोलंदाज मुनाफ शेख वरती हल्ला बोल करत असताना बॅट्समन सूरज
तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी खेळलाय फटका ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. आवरलं. निर्धाव चेंडू येतोय, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाही. चांगला चेंडू. यावेळेस खेळला आहे मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात आहे. पकडेल, फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा इथं एकवटतायत. 2 धावांची मदत येते. धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 39 वरती. 39. 39 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक आणि जर विचार केला तर अजूनही 30 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका जर अजून आला असता तर या मॅच मध्ये नवीन चित्र पाहायला मिळालं असतं. अजून गेम ऑन आहे. सूरज षटकार येईल का हा प्रश्न आहे. समोर खेळलाय मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी सिंगल. 1 धाव येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. एकंदरीत 3 षटकं संपली आहेत. बॅटिंग चांगली करतायत. बिनबाद 40 धावा. अष्टविनायक वेळूक. वेल प्लेड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी तब्बल 29 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. 29 रन्स टू विन. अष्टविनायक वेळूक संघाला हा सामना जिंकायचा असेल तर वाईद खान वरती हल्ला चढवावा लागेल. सूरजला मैदानावरती संपूर्ण सूत्र हातात घ्यावे लागतील. जो सूरज अतिशय उत्तम खेळतोय. वैयक्तिक 32 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी इथं पेश करत असताना सूरज एका बाजूने किल्ला चांगला लढवला. त्याला साथ तितकी मिळणं गरजेचं होतं. विचार जर आपण केला तर गोलंदाजी सुद्धा सुंदर झाली. दुसऱ्या बाजूनं बॅट्समन विश्वास वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. हा चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. अवांतरची धाव इथं धावफलकावरती ऍड केली जाईल. वाईद खान गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच अपयशी. मात्र गोलंदाजीसाठी आता आलाय. वॉट अ शॉट. फटका चांगला खेळलाय. लांबी गाठेल का. आणि नक्कीच लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. हवाई हल्ला करत असताना विश्वासच्या बॅटमधनं हा विश्वासपूर्ण फटका. षटकार. शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सामना अजूनही जिवंत ज्वलंत पाहायला मिळतोय. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही संघासाठी. चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग केली. प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवला तर मॅच अजून जिवंत आहे. पुन्हा एकदा प्रहार. विश्वासच्या बॅटमधनं वार. जबरदस्त आक्रमक बॅटिंग करत असताना विश्वास भोईर ऑन फायर. षटकार. पहा समीकरण मित्रांनो. 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही सामना दोन्ही संघासाठी जिवंत पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी झुकतोय. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी राहतोय. मात्र मैदानावरती सूरज आणि विश्वास सलामीची जोडी. ज्यांच्यावरती विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ करतोय. हा चेंडू चेक केला जाईल आणि आता अशा पद्धतीचे चेंडू जर येतील तर गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होतोय. 22चा एक सिंगल आणि वाईड बॉल. अशा पद्धतीनं 2 धावा येतील आणि हे समीकरण अजून जवळ जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 56 धावा आहेत. 3 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मोठी धावसंख्या पार करायची होती. आपण पाहिलं तर निश्चितच सुरुवातीला थोडेसे अडखळले. मात्र एकमेकांवरती विश्वास ठेवला आणि सिद्ध करत असताना कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लढा देत असताना सूरज आणि विश्वास. 3 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत. 13 धावा. या चेंडूची गुणवत्ता तपासली जाईल. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे आणि निश्चितच रनआउट साठी या ठिकाणी चेक केलं जाईल. सूरज मात्र स्वतः या ठिकाणी मैदान सोडतोय. मैदानावरती नक्कीच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन त्याने दाखवलंय. स्वतः बाहेर गेलाय. या ठिकाणी रनआउट चेक केला जातोय. यस, बॅट्समन आउट. अगदी काही क्षणासाठी या ठिकाणी रनआउट होता निश्चितच पाहायला मिळाला.
रनआउट होतोय सूरज, ज्यानं किल्ला लढवला, जिम्मेदारी स्वीकारली होती, जबाबदारी ज्यानं स्वीकारली होती, सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले आणि निश्चितच हे प्रयत्न थोडेसे अपुरे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज इथं विजयासाठी. सलगचे 2 षटकार जर आले, कंपल्सरी चेसिंग हा या ठिकाणी स्पर्धेचा रूल आहे. 2 चेंडू आणि 13 धावा बनवाव्या लागतील. रेहान, चला स्पीडअप करा. या ठिकाणी अजून आपल्याला पुढची मॅच कव्हर करायची आहे, याची काळजी घ्या. हा सामना संपल्यानंतर अजून एक मॅच या ठिकाणी खेळवायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. कसारा आणि पिंपळपाडा आपण दोन्ही संघ तयार राहा. एकता कसारा संघ जसा हा सामना संपेल तसं लगेच आपण मैदानात चला, फिल्डिंग लावून घ्या आणि त्यानंतर पिंपळपाडा आपण आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. या ठिकाणी आपण पाहताय 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, गो अहेड, पुढे चला. 2 चेंडू 13 धावा. गोलंदाज रेहान. त्या ठिकाणी यश भोईर आणि जी स्वयंसेवक मंडळी आहे सर्वांना विनंती आहे, आपण ऑफ साइडची सीमारेषा तैनात व्हा. यश भोईर आणि सर्व स्वयंसेवक, शुभम भोईर आपण सुद्धा, सर्वांना विनंती आहे आपण सीमारेषा गाठा. चौफेर सीमारेषेवरती आपले स्वयंसेवक ठेवा, कारण शेवटची मॅच आहे, लवकर आपल्याला मॅच कव्हर करायची, याची काळजी घ्या. लास्ट 1 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावा. वैद्य चेंडू फेकला रेहान, तर विजय होत आहेत इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि नक्कीच विजयी झालाय. विजय झालाय इन्शा स्पोर्ट शिरोळ. वेल प्लेट आणि गोड कौतुक करूया टीमचं सुद्धा. आपण मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले, अतिशय चांगले खेळले संघ मैदानावरती आपण पाहिला. अष्टविनायक वेळूक, वेल प्लेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही दोघांचं आव्हान कायम आहे.